नमो नमः सर्वेभ्यो। गीताप्रवेशस्य प्रथमभागस्तरस्य अभ्यासक्रमे सर्वेषां स्वागतमस्ति। गते स्तरे वयं गीतासोपानस्य भागद्वयस्य प्रत्येकं पाठं एकैकेषु चलचित्रेषु वयम् अपश्यन्। अधुना अपि अस्मिन् स्तरे अपि वयं गीताप्रवेशस्य प्रथमस्य पुस्तकस्य एकम् अध्यायं एके चलचित्रे वयं पठिष्यामः। गीताप्रवेशः कृते व्याकरणः किञ्चित् बृहत् अस्ति, अतः वयं व्याकरणस्य भागस्य कृते अन्यं चलचित्रम् अपि करिष्यामः। एवं प्रकारेण वयं पाठस्य कृते एकं चलचित्रं, व्याकरणस्य कृते अन्यं चलचित्रं वयं करिष्यामः अधुनातः। अधुना वयम् अस्मिन् चलचित्रे वयं प्रथमस्य पाठस्य अध्यायम् अत्र करणीयमस्ति। अहं दर्शिका दर्शयामि। प्रथमस्य पाठस्य नाममस्ति नारायणं नमस्कृत्य। अत्र वयं सन्धि अथवा सन्धेः अभ्यासम् अत्र प्रथमे पाठे करणीयमस्ति। पृष्ठक्रमाङ्कः अस्ति प्रथम, पृष्ठक्रमाङ्क 1। किञ्चित् तिष्ठामः, सम्यक् दृश्यते। पाठक्रमाङ्क प्रथमं प्रथमं पाठमस्ति नारायणं नमस्कृत्य। अत्र सन्धेः अभ्यासं वयं करिष्यामः अस्मिन् पाठे। एतं पाठं सावधानम् उच्चैः पठत। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। अत्र सन्धिः अत्र सन्धयः अस्ति। नारायणं नमस्कृत्य, नमस्कृत्य लेवेन्त् अस्ति। नरं च एव, चैव, चैव अत्र एतस्मिन् शब्दे चैव अत्र सन्धि अस्ति, सन्धि अभवत् अत्र। च योग इव, च च योग इव, च शब्दस्य अन्ते अस्ति ओ, अयोग इ भवति, क्षम्यतां, च योग एव, च योग एव, अयोग ए भवति ऐ। ऐ वर्णस्य आदेशम् अधुना वयं प्राप्तवन्तः। अयोग ए भवति ऐ, अत्र वृद्धिसन्धि भवति। चैव नरोत्तमं दैवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। जयं म हलन्त अस्ति, उदीरयेत्, जयं योग उदीरयेत्, अत्र व्यञ्जन सन्धि भवति। चैव मध्ये स्वरसन्धि भवति। अयोग ए ऐ भवति, तत्र वृद्धिसन्धि अस्ति, तत्र तत् स्वरसन्धि अस्ति। अत्र जयं योग उदीरयेत्, अत्र व्यञ्जन सन्धि भवति। श्रीमद्भगवद्गीता महाभारते अंतर्गतः कश्चन भागः। श्रीमद्भगवद्गीता ही महाभारतातील अंतर्गत म्हणजे महाभारताच्या आतील कश्चन चिच्चन वयं पठितवन्तः गते स्तरे। कुठला तरी एक भाग आहे। भीष्मपर्वणि एषः भागोस्ति भीष्मपर्वणि म्हणजे भीष्मपर्वामध्ये एष भागोस्ति, अत्रापि सन्धि अभवत्। एषः भागः अस्ति, एषः भागः अस्ति इति सन्धेः विवरणमस्ति। एषःस्य विसर्गस्य लोपः भवति, तत्र विसर्गसन्धि भवति। भागः अस्ति, विसर्गस्य अनन्तरं यदि अ आगच्छति तत्र पूर्वरूप संधि भवति। भागः अस्ति, हा पूर्वरूप संधि झालेला आहे, हा स्वरसंधी आहे।
सो इथे एक विसर्ग संधी आणि इथे एक स्वरसंधी किंवा पूर्वरूप संधी हा झालेला आहे. भीष्म पर्वातला हा एक भाग आहे. भगवंतं नारायणं मनुष्येषु श्रेष्ठम् अर्जुनं देवीं सरस्वतीं व्यासमहर्षिं च नमस्कृत्य ततः जयः इति ग्रंथस्य वाचनं करणीयम् इत्येतस्य श्लोकस्य अर्थः. म्हणजे भगवंत नारायणाला त्यांना मनुष्येषु श्रेष्ठम अर्जुनम मनुष्यामध्ये जो श्रेष्ठ अर्जुन आहे त्याला देवी सरस्वतीला व्यास महर्षींना च नमस्कृत्य म्हणजे या सगळ्यांना नमस्कार करून नमस्कृत्य लेवंत प्रत्यय ततः म्हणजे त्यानंतर जय इति ग्रंथस्य जय जय हे महाभारताचे एक नाव आहे. सो जय या ग्रंथाचे वाचनम करणीयम वाचन करावे इत्येतस्य. आता इथे संधी झालेला आहे. इत्येतस्य इति मधला ई योग ए चा झाला य. हा यण संधी आहे. ई नंतर कुठलाही विजातीय स्वर आल्यानंतर त्याचा यण संधी होतो. त्यामुळे यकार वर्णस्य आदेशम वयम प्राप्तवन्तः. इत्येतस्य इति एतस्य हा यण संधी आहे, स्वर संधी आहे. इत्येतस्य इति एतस्य म्हणजे वरती हा जो श्लोक दिला होता त्याचा हा श्लोकस्य अर्थ आहे. असा या श्लोकाचा अर्थ आहे. एष भारते प्राचीन कालादागतः संप्रदायः. एष आता इथे पुन्हा लोप झालेला आहे विसर्गाचा, विसर्ग संधी आहे. एष भारते म्हटलं आहे. आता एष असा शब्द नसतो तिथे, एषः भारते असा शब्द आहे. त्यामुळे विसर्गाचा तिथे लोप झालेला आहे, विसर्ग संधी आहे. एषः भारते म्हणजे हा जो ग्रंथ आहे हा भारतामध्ये प्राचीन कालादागतः. आता इथे पण व्यंजन संधी झालेला आहे. प्राचीन कालात आगतः. प्राचीन कालात आगतः. प्राचीन काळापासून आगतः म्हणजे आलेला किंवा असलेला असा संप्रदाय आहे. संप्रदाय म्हणजे जे लोक महाभारत वगैरे या ग्रंथांना मानतात तो एक संप्रदाय आहे. महाभारतस्यैव पूर्वं जयः इति नाम आसीत्. महाभारतस्यैव इथे पण संधी झालेला आहे, वृद्धी संधी झालेला आहे. म्हणजे महाभारतस्य योग एव म्हणजे महाभारत योग ए चा ऐ झालेला आहे, वृद्धी संधी झालेला आहे. महाभारतस्यैव पूर्वं जयः इति नाम आसीत् म्हणजे महाभारताचे सुद्धा पूर्वी जय असे नाव होते. महाभारताचं एक नाव आहे दुसरं पूर्वी लोक त्यांना म्हणायचे जय जय ग्रंथ. आपण महाभारत ग्रंथ म्हणतो तसं त्याचं पूर्वीचं नाव होतं जय ग्रंथ. गच्छता कालेन बहुनां कथोपकथादीनां योजनेन स एव महद्रूपं प्राप्य महाभारतम् इति विख्यातम अभवत्. म्हणजे जय या ग्रंथाचा महाभारत ग्रंथ कसा झाला हे ते सांगत आहेत. गच्छता कालेन जाणाऱ्या काळाबरोबर किंवा जाणाऱ्या काळामुळे, काळाने तृतीय आहे, कारक कारक आहे इथे. आणि गच्छता शत्रुप्रत्यय आहे, शत्रुप्रत्ययाचं तृतीया एकवचन आहे. गच्छता गच्छन तसं गच्छता तृतीया एकवचन. गच्छता कालेन कारण विशेषण विशेष भाव आहे, कालेन तृतीया एकवचनात आहे म्हणून गच्छता अपि विशेषण तृतीया एकवचनात. गच्छता कालेन बहुनाम कथोपकथादीनां म्हणजे जाणाऱ्या काळाबरोबर किंवा जाणाऱ्या काळाने बहुनाम कथोपकथादीनां योजनेनं म्हणजे बऱ्याचशा कथा उपकथा अशा प्रकारच्या अशा कथा उपकथांच्या योजना त्याच्यामुळे केल्यामुळे स एव. आता स एव असा शब्द आहे ते. आता स असा शब्द नसतो, म्हणजे वर्ण नसतो, तर सह असतो. तर इथे सुद्धा विसर्ग संधी झालेला आहे. सह एव म्हणजे त्याचेच महद रूपम. आता इथे पण संधी झालेला आहे. महत रूपम महत योग रूपम. तो त चा द झालेला आहे. व्यंजन संधी आहे. महद रूपम प्राप्य महाभारतम इति विख्यातम अभवत्. महाभारतम इति महाभारतम योग इति
महाभारतमिति असा शब्द आपल्याला शब्द प्राप्त झालेला आहे. महाभारतम इति विख्यातम अभवत म्हणजे जाणाऱ्या काळाबरोबर अनेक कथा उपकथा त्याच्यामध्ये योजना झाल्यामुळे याला महातृप एक मोठं स्वरूप त्याला प्राप्त झालं. प्राप्य महाभारत असे विख्यातचे नाव विख्यात झाले. महाभारते 18 इत्यस्याः संख्यायाः अतीव प्राशस्त्यम अस्ति. महाभारते म्हणजे महाभारतामध्ये 18 इत्यस्याः इति योग अस्याः इथे पण यणसंधी झालेला आहे. हा स्वरसंधी आहे. इ योग अ चा यचा आदेश झालेला आहे. इत्यस्याः इति अस्याः म्हणजे महाभारतामध्ये 18 या संख्येच्या किंवा संख्येचे संख्यायाः षष्ठी एकवचन या संख्येचे अतीव प्राशस्त्यम अस्ति म्हणजे खूप महत्व आहे त्याचे. कटपयादी संख्याक्रमेण जय शब्द 18 संख्यां निर्दिशति. कटपयादी संख्याक्रमेण कटपयादी एक संख्याक्रम आहे. गणितामध्ये एक संख्याक्रम असतो. त्याच्याने सुद्धा जय या जय हा शब्द 18 ही संख्या निर्देशन करतो. महाभारत ग्रंथे 18 पर्वाणी सन्ति. महाभारत ग्रंथामध्ये सुद्धा 18 पर्व आहेत. महाभारत युद्धे 18 औक्षोहिण्यः युद्ध कुर्वन् आता इथे कुर्वन् असा शब्द आहे. त्यामुळे इथे संधी झालेला आहे. युद्धम योग अकुर्वन्. त्यामुळे इथे व्यंजन संधी झालेला आहे. महाभारत युद्धामध्ये 18 औक्षोहिणी 18 लाख सैन्य किंवा 18 लाख सैन्याने युद्ध केले. युद्धम अकुर्वन् असा व्यंजन संधी आहे. युद्धमच्या प्रवृत्तम 18 दिनानी यावत म्हणजे युद्ध सुद्धा प्रवृत्त झाले. किती दिवस? 18 दिवस चालले ते युद्ध. गीतायाम अध्यायानाम संख्या अपि 18. गीतेमधील संख्या अध्याय जर तुम्ही बघितले तर ते सुद्धा त्यांची संख्या सुद्धा 18 म्हणजे 18 आहे. तत्रत्याः 18 अपि अस्मान् जीवनमार्गं बोधयन्ति. म्हणजे तत्रत्याः म्हणजे तिथूनच 18 आता इथे 18 असा संधी आहे. संधी झालेला आहे. त्याचं विवरण असं येईल 18 योग अध्यायाः 18 इथे सवर्ण दीर्घ संधी आहे. अ योग अ आ भवति. हा सवर्ण दीर्घ संधी आहे. 18 तत्रत्याः 18 अपि अस्मान् जीवनमार्गं बोधयन्ति. म्हणजे हे अशा प्रकारचे हे 18 अध्याय काय करतात? अस्मान म्हणजे आपल्याला जीवनमार्ग दाखवतात किंवा त्याचे बोधन करतात, त्याचा बोध करतात. गीतायाः अध्ययनम अस्माकं ज्ञानदायकं भवतु. गीतेचे हे अध्ययन आपल्यासाठी ज्ञानदायक होवो. एतस्मिन् पाठे सुलेक्षरैः मुद्रितानि पदानि संहितानि सन्ति. इथे जी सुल अक्षरांनी म्हणजे बोल्ड जे लेटर्स आहेत किंवा जे शब्द आहेत ते संहितानि सन्ति म्हणजे ते संधी शब्द आहेत. आवरणे पदविभागः अपि दर्शितः अस्ति. या आवरणामध्ये पदविभाग सुद्धा दिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण किती संधी बघितले आपण? एष भागोस्ति, एषः भाग अस्ति हा विसर्ग संधी आहे आणि पूर्वरूप संधी आहे. त्याच्यानंतर इत्येतस्य इति योग एतस्य हा यण संधी आहे. त्याच्यानंतर एष भारते एषः योग भारते विसर्ग संधी आहे. प्राचीन कालादागतः प्राचीन कालात योग आगतः हा व्यंजन संधी आहे. महाभारतस्यैव म्हणजे महाभारतस्य योग एव हा वृद्धी संधी आहे. त्याच्यानंतर सह एव विसर्ग संधी झाला. महद्रूपम महत् योग रूपम व्यंजन संधी. महाभारतमिति महाभारतम योग इति व्यंजन संधी आहे. इत्यस्याः यण संधी झाला. इति योग अस्याः युद्धम कुर्वन् युद्धम योग अकुर्वन् व्यंजन संधी आहे. आणि 18 योग अध्यायाः हा सवर्ण दीर्घ संधी आहे.
एतस्मिन् प्रकारे वयं प्रथमपाठस्य अध्ययनं तु अकुर्वन् अ, अक अकर्वाम। अतः अहं दर्शिकां स्टाप् शेर् करोमि। एवं प्रकारेण वयं प्रथमस्य पाठस्य अध्ययनं सम्पूर्णं कृतवन्तः। गते अग्रिमे चलचित्रे वयं प्रथमपाठस्य व्याकरणस्य अभ्यासं करणीयमस्ति। धन्यवादः। अग्रे मिलामः।